नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शेरशाळ येथे महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा, मशरूम उत्पादन तंत्रज्ञान व विशेष प्रशिक्षण उत्साहात. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे व श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेरशाळ तालुका शिरोळ येथे महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा व मशरूम उत्पादन तंत्रज्ञान याबाबत एक दिवसीय विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. नाशिकचे मशरूम उद्योजक किरण पवार यांनी मशरूम म्हणजे काय, मशरूमच्या विविध प्रजाती, पोषक घटक व औषधी गुणधर्म, विविध प्रकार, मशरूम लागवडीसाठी लागणारे साहित्य व उपलब्धता, मशरूम स्पॉन उत्पादन तंत्रज्ञान, ओयस्टर मशरूम उत्पादन तंत्रज्ञान, बटन मशरूम उत्पादन तंत्रज्ञान, कंपोस्ट तयार करण्याची पद्धत, मशरूमचे लोकल ते ग्लोबल मार्केट डिमांड व प्रक्रियायुक्त उत्पादने यावर मार्गदर्शन केलं. सिद्धार्थ मशरूम रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्योजिका श्रीमती चेतना पवार यांनी मशरूम व्यवसायातील विविध वाव व संधी, मशरूमवरील कीड व रोग व्यवस्थापन, ग्रेडिंग, पॅकेजिंग व आवश्यक परवाने, तापमान नियंत्रित कसे करावे, मशरूम उद्योजक यशोगाथा, मशरूम उगवण्याचा कालावधी, तोडण्याची पद्धत, मशरूमचे बेड तयार करण्याची पद्धत, बेड ठेवण्याचे प्रकार, मशरूम तोडण्याच्या पद्धतीविषयी विस्तृत अशी माहिती प्रोजेक्टद्वारे दिली. MCDC पुण्याचे प्रशिक्षण अधिकारी मयूर पवार यांनी कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाबाबत माहिती दिली. तर नागपूर विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर दिलीप वैरागडे यांनी उद्योजकता विकास परिचय, उद्योजकांचे गुण व ध्येय, शेती व्यवसाय व्यवस्थापन व व्यवसायाची वृद्धी याबाबत सखोल मार्गदर्शन केलं. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. MCDC पुण्याचे विभागीय समन्वयक अरुण काकडी यांनी प्रास्ताविकामध्ये MCDCच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सर्वच मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलं. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक रणजित कदम, ज्योतिकुमार पाटील, भैयासो पाटील, महेंद्र बागे, संचालिका अस्मिता पाटील, संगीता पाटील कोथळीकर, पंचायत समिती सदस्या राजश्री मानकापुरे, ऊस विकास अधिकारी AS पाटील, दीपक कळेकर, संतोष दुधाळे, शिरोळचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीमती उर्मिला राजमाने, ओंकार पुधाले, रावसाहेब चौगले, हाजी आबास गौस पाटील, अशोक शिरढोणे, शमशाद बी पठाण, संजय मगदुम, आप्पासो मगदुम, आबासो पाटील, सुरेश केरीपाळे, राजेंद्र चौगले, अशोक केरीपाळे, अमोल पाटील यांच्यासह महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. धक्कादायक आणि हादरून टाकणारे राजकीय बातमी. मंत्रालयाच्या बाजूला भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र शासनाच्या जागेवर 15 लाख स्क्वेअर फीट 15,000 चौरस फूट जागा भाडे तत्वावर देण्यात आलेली आहे त्यांच्या पक्षीय कार्यालयासाठी. आणि कुठे जागा मंत्रालयाला चिटकून. किती आहे जागा? 15 लाख स्क्वेअर फीट. या साऱ्याचं घर दलितांचं असतं म्हणून त्यांना 200-250 स्क्वेअर फीटामध्ये राहायला लावता. आणि हे भारतीय जनता पार्टीचं ऑफिस आहे म्हणून ते 15 लाख स्क्वेअर फीटात होणार. जागा महाराष्ट्र शासनाची. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, दिल्लीचं हेडक्वार्टर, जगातलं सर्वात मोठं राजकीय पक्षाचं हेडक्वार्टर, आणि तरी सुद्धा भाजपाला महाराष्ट्र शासनाची जागा लागते. मंत्रालयाच्या बाजूला एवढी मोठं ऑफिसची जागा घ्यायचा उद्देश काय? तुम्हाला प्रति मंत्रालय करायचंय? मंत्रालयाचं अस्तित्व संपवायचंय? इतर पार्ट्याचे कार्यालय बंद करता. बच्चू कडूच्या ऑफिसचं त्या ठिकाणी काय केलं? या बाकी पक्षांचे कार्यालय, त्यांची अवस्था काय? या ठिकाणी आंदोलनात्मक लढा देणारे अनेक जण आहेत जे 25 लाख 30 लाख 20 लाख लोकांचं नेतृत्व करतात, त्यांना ऑफिस नाही. सामाजिक संघटना ज्या दलित अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढतात त्यांना ऑफिस नाही.
पण भारतीय जनता पार्टीला मंत्रालयाला चिटकून शासनाची एवढी मोठी जागा, अरे ऑफिससाठी भाडे तत्वावर जागा घेताय का जागेवरती कब्जा मारताय? तुमच्याकडं पक्ष फंड नाहीये, तुमचा पक्ष त्या ठिकाणी लयास गेलेला आहे. अरे एक GR तुम्ही रात्री हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय म्हणून जाहीर केलाय. लाज वाटायला पाहिजे. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा हा पक्ष, सत्तेत असलेला पक्ष, सन्माननीय मुख्यमंत्री हवालदिल झालेत. महाराष्ट्रातले लोक गॅसच्या तुटवाड्याने परेशान झालेत. 4-4 वाजता त्या असणारे एजन्सीवरती जाऊन बसतेत आणि भीती बसली, लॉकडाऊन लागतंय का, आमचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय का, रोजगार नाही, बेरोजगार झालेत आणि काम धंदे सोडून गॅसच्या लाईन मध्ये उभा आहेत. आणि तुम्ही तुमचा शासन निर्णय काय काढलाय? भारतीय जनता पार्टीला 15 लाख स्क्वेअर फीट ऑफिस. म्हणजे एकीकडे अशोक खरातच्या क्लिप व्हायरल होत आहेत, ते कोण करतंय? हेच धोरण आहे ना, लक्ष विचलित करा आणि जागा ताब्यात घ्या. हे दुर्दैव आहे. अशोक खरात कांड आता कळाला असेल कशासाठी आहे. झिरवळचे व्हिडिओ बाहेर काढला तो कशासाठी होता हे कळालं असेल. एकीकडे लोकांना व्हिडिओच्या क्लिप मध्ये गुंतून ठेवायचं आणि दुसरीकडे 15 लाख स्क्वेअर फीटची जागा काबीज करायची. हे दुर्दैव आहे. ही असंवेदनशीलता आहे. लोक भीतीमध्ये असताना, पेट्रोल पंपाच्या रांगेत असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसचा GR काढताय. कशासाठी पाहिजे एवढं ऑफिस? उद्या मंत्रालयात लोक दहशतीमध्ये फिरतील. पक्षाचे तुमचे 15 लाख स्क्वेअर फीट मध्ये किती कार्यकर्ते असणार आहेत? तिथलं जे काही निर्भीडचं वातावरण आहे ते संपून जाईल. तात्काळ या GR ला रद्द करावं. मंत्रालयाच्या बाजूला एवढं मोठं ऑफिस भाजपाला देऊ नये. ऑल इंडिया पॅन्थर सेना या GR चा निषेध करत आहे. ती महाराष्ट्र शासनाची जागा आहे. मंत्रालयाचं त्या ठिकाणचं अस्तित्व संपवणारी ही ऑफिसची निर्मिती सुरू आहे आणि मंत्रालयाचं अस्तित्व संपून एक हुकुमशाहीची व्यवस्था उभा करायची हा भारतीय जनता पार्टीचा डाव आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. एकीकडे अशोक खरात, गॅस तुटवडा, झिरवळ आणि दुसरीकडं या सगळ्यावर काही भूमिका न घेता स्वतःच्या ऑफिसची जागा उभा करायची, हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे या GR ला तात्काळ रद्द करावं अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.